आम्ही ठरवलं की आपण या ठिकाणी कुस्त्या भरू. कुस्त्या भरवत असताना अनेक अडचणी येत असतात, पण कुस्ती क्षेत्रात असल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अडचण आलेली नाही. आणि तुम्ही जे इथे बसले या क्रीडा नगरीमध्ये बसलेले हे भविष्यातील खूप मोठं प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आपण या ठिकाणी उभं राहील. आणि खरोखर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूर्वी 3 दिवस तालुका राहायचा आणि 3 दिवस जिल्हा राहायचा. तालुक्यामधून निवड घेऊन मग जिल्ह्यावर करायचे. असे पैलवान प्रत्येक गावागावात लोंगट वाळत असायची घराच्या बाहेर. पण आता कुठेतरी कुस्ती लोप पावत चाललेली आहे. तर आपल्याला गाव तिथे तालीम सुरू करण्याचा संकल्प आपल्याला सुरू करायला लागेल आणि ते हाती घ्यायला लागेल. कारण की तरुण पिढी बघितली तर कुठेतरी भरकटच चाललेली आहे. प्रत्येक गावामध्ये तुम्ही जर गेले तर तालीम तर दिसतच नाही, पण प्रत्येक चौकात कुठेतरी टवारखोर बसलेले असतात, कुठेतरी व्यसनाच्या आधी जातात, त्यांना मार्गदर्शन पाहिजे तसं भेटत नाही. त्यामुळं जोपर्यंत आपल्याकडे हे जुने जाणते पैलवान आहे तोपर्यंत आपल्याला तालमी सुरू करणं खूप गरजेचं आहे. कारण की त्यांचं मार्गदर्शक तरुण पिढीला भेटत असतं. मी माझ्यावरून सांगतो, आमच्या गावामध्ये